वेदशास्त्राच्या अभ्यासातून मिळालेलं ज्ञान आणि गायींप्रती जिव्हाळा या गोष्टींच्या आधारे सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावच्या प्रतीक भिडेंनी देशी गोपालन सुरू केलंय। आरोग्यदायी तुपाचं मार्केट ओळखून त्यांच्या उत्पादनावर भर दिलाय। गेल्या 12 वर्षात त्यांना 2,500 रुपये प्रति किलो दरानं राज्याच्या बाहेरही चांगलं मार्केट तयार झालंय। तेवढ्यावर न थांबता गोमूत्र, शेण, जीवामृत, सौंदर्य प्रसाधने आदींच्या उत्पादनातून व्यवसायाचा विस्तारही त्यांनी केलाय। आज या उत्पादनांना चांगली मागणी असून तुपाला तर अमेरिकेतून मोठी मागणी आहे। त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण सांगली जिल्ह्यात जाणार आहोत। सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावात भिडे कुटुंब राहतं। मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातले रहिवासी असलेल्या भिडेंची 7वी पिढी वाटेगावात राहते। इथं त्यांची 1 गुंठाही शेती नाहीये। प्रतीक यांचे वडील ट्रक चालक होते। त्यांचं नियमित केरळात येणं जाणं होतं। त्यांनी मुलगा प्रतीक याला केरळात वेदांचा अभ्यास करण्यासाठी पाठवलं। प्रतीक यांनी वेदांचे धडे गिरवल्यानंतर पुन्हा गावी येऊन देशी गायींचं संगोपन सुरू केलं। देशी गायींकडे वळण्यामागचं कारण म्हणजे मी लहानपणापासून शिकायला केरळ येथे होतो आणि त्या ठिकाणी मी वेदशास्त्रांचा अभ्यास केला, ज्याच्यामध्ये कृष्ण यजुर्वेद हा जो काही वेद आहे ह्याचा मी अभ्यास केला। आणि तो अभ्यास करत असताना वेदशास्त्रामध्ये आमच्या बऱ्याचशा गायींचा महिमा गेलेला होता आणि त्याचसोबत आमची त्या ठिकाणी एक गोशाळा पण होती। आणि तिथनं मग हा प्रवास सुरू झाला की आपण सुद्धा गायी पाळाव्यात आणि गायींपासून आपण सर्व या गोष्टी सुरू कराव्यात। आणि हे सर्व केल्यानंतर मग एका गायीपासून आम्ही हा प्रवास सुरू केला। ज्यावेळी मी शिकून आलो महाराष्ट्रामध्ये, त्यावेळी सुरुवातीला आम्ही आपली जी महाराष्ट्रातली गाय आहे ती खिलार, तर खिलार गायीपासून आम्ही सुरुवात केली होती। खिल्लार गाई सुरुवातीला आम्ही पाळली, 1 गाय पाळली। त्याच्यापासून जे काही शेण होतं, गोमूत्र होतं, ह्याचा थोडाफार शेतीला वापर करत, त्याच्यानंतर मग आम्ही त्याचा दुधाचा थोडाफार वापर करत असा हा प्रवास सुरू केला। पण खिल्लार गाई बऱ्यापैकी दंगेखोर आहेत, काही त्या लाथ मारतात वगैरे अशा स्वरूपात आम्हाला त्यांचे त्रास जाणवल्यानंतर मग हळूहळू मी ज्या काही देशी गाई आहेत यातले वेगवेगळे प्रकार आम्ही पाळायला सुरुवात केले, ज्याच्यामध्ये लाल कंधार, पांढरी कंधार, साहिवाल, थारपारकर असं करत करत हा प्रवास आमचा गीरपर्यंत येऊन ठेपला। गेल्या दशकभरापासून त्यांनी देशी गायींच्या संगोपनाला सुरुवात केली आहे। सुरुवातीला खिलारचं संगोपन केल्यानंतर त्यांनी गीर, थारपारकर आणि कांक्रेज वाणाच्या गायींचं संगोपन करण्यास सुरुवात केली। यासाठी त्यांनी 4 एकर शेतजमीन भाड्यानं घेतली आहे। सध्या त्यांच्याकडे 20 ते 25 देशी वाणाच्या गायींचं मुक्त संचार पद्धतीनं संगोपन केलं जाते। गीरमध्ये आल्यानंतर मग आम्हाला जाणवलं की बऱ्यापैकी या गायी शांत आहेत, दुधाला चांगल्या प्रकारे दूध देऊ शकतायत, शेण गोमूत्र जे आहे हे चांगल्या स्वरूपात देत आहेत। आणि मग त्यातनं आम्ही गीरमध्येच गेली 8 ते 9 वर्ष काम करतोय। गीरमध्ये काम करत असताना त्याच्यापासून जे काही मिळणारं दूध होतं हे आमच्यासमोर पहिलं हे ध्येय होतं की या दुधाचं आपण करायचं काय, कारण ग्रामीण भाग हा असल्यामुळे इथं दुधाला 100% आम्हाला कुठलंही मार्केट उपलब्ध नव्हतं। आणि म्हणून मग आम्ही या दुधाचं सुरुवातीला आम्ही इस्लामपूर, कराड हे जे काही जवळचे भाग आहेत त्या ठिकाणी आम्ही द्यायला सुरुवात केली। पण तिथं आम्हाला अपेक्षित काही दर मिळत नव्हता की सुरुवातीला बाहेरचंच दूध 20 रुपये होतं तर आम्हाला जास्त मिळणं शक्य नव्हतं। मग तरी पण आम्ही 40 ते 50 रुपये असा लिटरचा दूध भाव घेत होतो। मग ते सर्व दूध तरी आमचं उरायला लागलं, कारण एवढा ग्राहक आम्हाला इथं उपलब्ध नव्हता। मग आम्ही हळूहळू तुपाकडे वळलो की तुपापासून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी घेता येऊ शकतील। आणि दुसरी गोष्ट कसं आहे की दूध जे आहे हे नाशवंत आहे, काही ठराविक कालावधीमध्ये दूध हे नासू शकतं, खराब होऊ शकतं। पण तूप जे आम्ही तयार करायला चालू केलं ह्याला कुठल्याही प्रकारची एक्सपायरी डेट नव्हती। जेवढं आमचं तूप जुनं होईल तेवढा आम्हाला दर हा मार्केटपेक्षा जास्त मिळत होता, म्हणून मग आम्ही तुपाकडे वळायला सुरुवात केली। 10 गुंठ्यातल्या या गोशाळेत दूध, शेण आणि गोमूत्राचं उत्पादन घेतलं जातं। दुधापासून अनेक खाद्य आणि औषधी पदार्थ बनवली जातात, तर शेण आणि गोमूत्राचा शेतीतल्या उपयोगापासून ते सौंदर्य प्रसाधनांपर्यंत आणि औषधी पदार्थ बनवण्यापर्यंत उपयोग होतो। वेगवेगळे 60 ते 70 पदार्थ बनवण्यात त्यांनी यश मिळवलंय। देशी गायींच्या दुधाची विक्री करण्याऐवजी ते तूप बनवण्यावर सर्वाधिक भर देतात। तुपासाठी त्यांनी मातीची भांडी, लाकडी रवी यापासून ते चूल आणि चुलीला गोवऱ्यांचं इंधन वापरण्यावर भर देतात। मातीच्याच भांड्यामध्ये पूर्ण चुलीवरती गायींच्याच रानगोवऱ्या वापरून अशा सर्व पद्धतीनं आम्ही हे सर्व तूप तयार करायला सुरुवात केली। आणि हे तूप असेल ते आम्ही फक्त साईचं करत नाही आहे, तर पूर्ण दूध तापून पूर्ण दुधापासूनच हे सगळं तयार केलं जातं। तर त्याच्यामुळे बरंचसं ताक आमचं उरायला सुरुवात झालं।
मग सुरुवातीला आम्ही लोकांमध्ये ह्यांचा प्रसार व्हावा यासाठी आम्ही गोमूत्र असेल, ताक असेल हे शेतकऱ्यांना आम्ही तसंच फवारायला द्यायचो, कारण त्याचे रिझल्ट हे लोकांना कळल्याशिवाय आमच्याकडनं ते घेणार नव्हते. म्हणून मग आम्ही लोकांना त्या ठिकाणी ताक असेल, गोमूत्र असेल हे तसंच वाटायला सुरुवात केली. आणि जसं लोकांना त्याचे रिझल्ट कळायला लागले तसं मग आम्ही वर्षानं दीड वर्षांनी मग त्याचे 5 रुपये 10 रुपये अशी त्यांच्याकडनं आम्ही त्यांचं मूल्य आकारायला सुरुवात केली. आणि मग आज मितीला आम्ही असं करतोय की या ठिकाणी आमचं गोमूत्र असेल, ताक असेल जे आम्ही 20 रुपये लिटरने विकतोय, त्याचसोबत जे काही शेण असेल, जे जीवामृत असतील किंवा खत करण्यासाठी अनेक शेतकरी इथनं नेतात, जे साधं शेण असेल ते आम्ही 10 रुपये किलोने या ठिकाणी आता आम्ही विक्री करतोय. सगळ्यात महत्त्वाचं मी सगळ्यांना हे सांगेन की आमची कुठलीही गुंठाभर जमीन नाही आहे किंवा कुठलंही आमचं मोठं प्रस्थ नाही, तरी पण आम्ही या गायी पाळतोय. कारण का की यांच्यामधनं खूप चांगल्या स्वरूपातनं उत्पन्न आपण घेऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना हे सर्व जागृती करायला सुरुवात केली की आमची जर शेती नसताना मी एवढ्या गायी पाळू शकत असलो तर ज्यांना 1 एकर 2 एकर 5 एकर 10 एकर क्षेत्र असेल त्यांनी अवश्य या गायी पाळाव्यात आणि त्यांच्या शेण गोमूत्रापासूनही फायदे करून घ्यावेत. नैसर्गिक शेती करणारे अनेक शेतकरी भिडेंकडून शेण आणि गोमूत्र घेऊन जातात, तर आयुर्वेदिक डॉक्टर्स आणि वैदिक परंपरा मानणारी मंडळी तूप तसंच असंख्य पदार्थांचा वापर करतात. 2007 साली सुरू केलेला हा व्यवसाय आज मोठ्या जोमानं पुढे चाललाय. या कामात त्यांचे आई वडील त्यांना अतिशय मोलाची मदत करतायत. तुपाचा वापर आयुर्वेदामध्ये केला जात असल्यानं भिडेंच्या तुपाला सर्वाधिक मागणी आहे. प्रति किलो 2 ते 2.25 हजार रुपयांच्या दरानं हे तूप विकलं जातंय. महिन्याकाठी 50 ते 60 किलो तुपाची विक्री होते. यातून लाख रुपयांची आमदनी होतीये. देशी गाई या दुधापासून 100% परवडत नाहीत आणि आजकाल जे काही लोक इकडे वळत आहेत ते 100% फक्त दूध हा एकच फोकस ठेवून वळत आहेत. तर अशा लोकांना माझं आव्हान आहे की नुसतं दुधाकडेच आपला फोकस न ठेवता शेण गोमूत्रापासून आपण काय करू शकतो ह्याच्यावरती आपण लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जे काही उत्पन्न आहे हे 100% जर आपण मोजत असलो तर त्यातलं जवळपास 70% उत्पन्न आपल्याला शेण गोमूत्रातनं मिळू शकतं, फक्त 30%च दुधातनं मिळू शकतं. मग जर एवढं उत्पन्न आपल्याला दूध आणि सोडून शेण गोमूत्रातनं मिळणार असेल तर आपण तिकडंही फोकस वळवला पाहिजे. आणि हेच पुढं वळवण्यासाठी आणि हे प्रॅक्टिकल करण्यासाठी म्हणून गेली 3-4 वर्ष आम्ही काम करून मग गेल्या 3-4 वर्षापासून मग आम्ही त्याच्यामधनं जे काही बाय प्रोडक्ट असतील ते तयार करायला चालू केले. त्याच्यामध्ये साबण असेल, दंतमंजन असेल, तेल असेल, शॅम्पू असेल, म्हणजे रोजच्या वापरात ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात हे सर्व आम्ही तयार करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग देवांसाठी आपण धूपकांडी वापरतोय किंवा आपण मच्छरछाप वापरतो, त्याचे अनेक लोकांना त्रास होतात, मग आम्ही त्याची मच्छरछाप पूर्ण नैसर्गिक पद्धतीनं करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर सुवासिक आम्ही चंदन पावडर वापरून असेल, राहाळ पावडर वापरून असेल, असे काही सुवासिक पण धूपकांडी आम्ही सुरुवात केल्या. म्हणजे असे एक प्रोडक्ट आम्ही करत गेलो. लोकांकडनं मागणी यायला सुरुवात झाली. खूप चांगल्या प्रकारचे अनुभव लोकांना यायला चालू झाले. भिडे यांना महिन्याकाठी तूप विक्रीतूनच 50 ते 60 हजार रुपयांची आमदनी होतीये. तर गौऱ्या, गोमूत्र आणि शेणापासूनच्या इतर सौंदर्य प्रसाधनांपासून तसंच आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीतून किमान 40 ते 50 हजार रुपयांचं उत्पन्न मिळतंय. सरासरी महिन्याकाठी लाख रुपयांचा नफा मिळवण्यात त्यांना यश मिळालंय. लोकांना ह्यांचं महत्त्व पटवून देऊन की तुम्ही हे सर्व करत राहावं. ह्याच्यामधनं मग तूप असतील, इतर साबण असतील, दंतमंजन असतील आणि मग यातनं हा प्रवास इतका लांबत गेला, इतका मोठा होत गेला की मग महाराष्ट्रासोबत मग अनेक राज्यांसोबत आता बाहेर देशांमधनं की इथनं जवळपास दुबई असेल, सिंगापूर असेल, इथून लोक इथं येऊन भेटी देऊन गेले आहेत. ह्याच्यासोबत इथनं जे काही प्रोडक्ट वापरले आहेत ह्याच्यामध्ये साबण, दंतमंजन, तूप हे प्रोडक्ट तर आता मागच्या महिन्यापासून आमच्या अमेरिकेपर्यंत जायला सुरुवात झालेली आहेत. लवकर ह्याच्यासोबतच किमान या वर्षभरात आणखी 3 ते 4 देशांपर्यंत हे प्रोडक्ट जातील अशी अपेक्षा आहे. आता ह्याच्यासोबत मग आम्ही हे लोकांमध्ये जनजागृती सुरुवात केली की लोकांनी जास्तीत जास्त इकडं कसं वळावं. मग त्याच्यामधनं मग आम्ही ही संस्था स्थापन करून त्याच्यामार्फत आम्ही प्रशिक्षण केंद्र सुरुवात केली की या ठिकाणी प्रॅक्टिकली देशी गायींना कसं सांभाळता येतं किंवा कसं सांभाळलं जावं ह्याचा पूर्ण एक प्रॅक्टिकली कोर्स आम्ही डेव्हलप केला आहे जो या ठिकाणी शिकवला जातो. भिडे कुटुंबानं अतिशय कष्टानं ही गोशाळा उभी केली आहे. वैदिक परंपरा आणि आधुनिक विज्ञान या दोन्हींची जोड घालत भिडेंनी देशी गायी कामधेनू असल्याचं सर्वसामान्य शेतकऱ्यांना दाखवून दिलंय. त्यांच्याप्रमाणे छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी देशी गायींचं संगोपन करत असंख्य उपपदार्थ निर्मिती करण्याकडे वळणं आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण जीवनासाठी अतिशय गरजेची गोष्ट आहे. हनुमंत विभूते, साम टीव्ही, सांगली.